हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना, फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता हे सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. माझे आई बाबा फर्निचर बस्ता खरेदीसाठी इथे येत आहेत, पण तुम्ही कधी येताय? समर्थ फर्निचर अँड मॉल, शाखा नंबर 1 घुलेवाडी संगमनेर, शाखा नंबर 2 कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. राहुरी तालुक्यासाठी वरदान असणारं निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचं निंभरे कानडगाव या ठिकाणी जलपूजन झालंय. माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पत्नी रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते हे जलपूजन झालंय. यावेळी नागरिकांनी माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि धनश्री विखे यांचा सत्कार केला. निळवंडेचं पाणी आल्यामुळं लोकांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला. तर जलपूजनानंतर कानडगाव या ठिकाणी शिवाजी कर्डिले आणि धनश्री विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी तालुका अध्यक्ष नानासाहेब गागरे होते. भाजपाचे तालुका अध्यक्ष सुरेश बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भणगडे, शहराध्यक्ष भैयासाहेब शेळके, युवा शहराध्यक्ष अक्षय तनपुरे, कारखाना संचालक रवींद्र म्हसे, मधुकर गागरे, कनगरचे सरपंच सर्जेराव घाडगे, माजी सभापती भीमराज हार्दे यांची व्यासपीठावर हजेरी होती. तर नानासाहेब गागरे, गणेश नेहे यांचीही भाषणं झाली. 500 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचे प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर त्याच दिवशी सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, कर्डिले साहेब, सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते निळवंडे उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले. आणि ते पाणी सोडल्यानंतर आमच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या भावना इतक्या उफळून गेल्या, इतका आनंद झाला का तो गगनात मावेन असं झालं की दिवाळी खऱ्या अर्थाने आज दिवाळी झाली. 53 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षा झाली. 53 म्हणजे 2 पिढ्यांचं संपूर्ण हे नामशेष हे गेलं. आणि त्याच्यानंतर आमची जी पिढी आहे त्या पिढीला या पाण्याचा खूप खूप फायदा होणार आहे. आणि काही असे लोक आहेत का ते विनाकारण फायदा म्हणजे नाही का श्रेय उचलण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने चपला झिजावल्या त्यांचा कुठेही हे नाम उल्लेख न करता बळच आपलं श्रेय ओढायचं आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये वेगळ्या प्रकारची धूळ फेकायची, असं काहीतरी वेगळा प्रयत्न काही लोक करत होते. परंतु खऱ्या अर्थाने हे श्रेय भारतीय जनता पार्टीला जाते. आणि नरेंद्र मोदी सरकारचं म्हणजे राज्यामध्ये डबल इंजिन सरकार आहे. या डबल इंजिन सरकारमुळे हे खऱ्या अर्थाने योग घडून आला. आणि खूप खूप आनंदाचा दिवस आज साजरा होतो आहे आमच्या कानडगावमध्ये. 53 वर्षापासून आम्ही जे चातकासारखी पाण्याची वाट पाहत होतो तो आनंदाचा दिवस आज उजाडला. आणि आमच्या इथून पुढील पिढ्या सर्व सुखी होतील आणि आम्हाला त्याचा खूप सगळ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला हे मी सगळ्यांचे आभार मानतो. सोनियाचा दिन आज अमृते पाहिला. खरंच आज अतिशय प्रतीक्षेनंतर आमच्या 2 पिढ्या पाटपाणीची वाट पाहता त्यांचा अंत झाला. पण खरंच आज या नरेंद्र मोदी सरकार आणि बीजेपी सरकार यांच्या अथक परिश्रमातून आज आम्हाला खरंच आज सोन्याचा दिवस आज पाहायला भेटला की आज आमच्या पाणी पाहून आनंदाश्रू वाहत आहे. आणि याचं सगळं श्रेय मी बीजेपी सरकारला देतो. मी फार छोटी पडते या सुंदरशा एवढ्या महत्त्वाच्या दिवसासाठी, कारण शेतकऱ्यांसाठी हा जो दिवस आहे हा खरंच जसं साहेबांनी सांगितलं की 22 तारखेला श्रीरामाचं जसं स्वागत केलं आणि त्याचा जो आनंद होता तो खरंच आज हे पाणी बघून तुम्हाला त्या पाण्याचं स्वागत जसं केलं तर तो आनंद तुमच्या डोळ्यामध्ये खरंच आज दिसत आहे. 2 पिढ्या जवळपास झाल्या आहेत वाट पाहत आणि आज ते स्वप्न खरं झालेलं आहे. खरं तर याचा श्रेय भारतीय जनता पार्टी, आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना खरं दिलं पाहिजे की त्यांनी कुठेतरी हे मनावर घेतलं. आणि याचा पाठपुरावा आपले पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील असतील, सुजयदादा असतील आणि कर्डिले साहेब यांच्या संगतीने
हे आज स्वप्न आपल्याला पूर्ण होताना आज बघायला मिळालेलं आहे. आणि खरं तर सगळ्यात जास्त सगळ्यात मोठं श्रेय, सगळ्यात जास्त पाठपुरावा खरं तर आपले जे 2 पिढी त्या होऊन गेल्यात, त्यांनी कागदपत्र गोळा केलेत, कंटिन्यू मीटिंग घेतल्यात, कंटिन्यू याला भेट त्याला भेट, जसं साहेबांनी सांगितलं की आम्ही यांना भेटायचो त्यांना भेटायचो. त्यांनी खरं पाठपुरावा केला आणि आज खरं आपल्याला हा दिवस बघायला मिळालेला आहे. खरं तर त्यांचं मनापासून धन्यवाद करते मी की आमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही खूप सुंदर त्यांना भविष्य दाखवलेलं आहे. आज हा जो दिवस आहे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की याच्यामधलं जे पाणी आहे ते आपल्या शेतकऱ्यांना इथल्या, जसं दादांनी सांगितलं की आम्हाला आता आमच्या घरच्या मुलांचे लग्न होतील आणि हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे. खरंच मुली देत नाहीत जिथं पाण्याची अडचण असते. आणि आता ह्या गावच्या सगळ्या अडचणी नक्कीच लवकरात लवकर दूर होतील आणि मी ह्या गावच्या सगळ्या लोकांना त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. निळवणे धरणाचं कालव्याचं पाणी राहुरी तालुक्याला मिळण्यासाठी मला असं वाटतं गेली 50 वर्षापासून आपला हा शेतकरी वाट पाहत होता. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी निळवण धरणाच्या पाण्याचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आणि मग त्यानंतर आपला जो काही उजवा कालवा, आपल्याला काही कामं पेंडिंग होते, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलाच्या हस्ते आपण 22 जानेवारी, कारण 22 जानेवारीचा दिवस जर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात लिहिण्यासारखा दिवस होता. त्याचं कारणही आपल्याला माहिती होतं का गेली 500 वर्षापासून अयोध्येमध्ये रामाचं मंदिर व्हावं असं सगळ्यांचं स्वप्न होतं आणि ती स्वप्न साकार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते 22 तारखेला आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्याच दिवसाचा आपण औचित्य साधून आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलाच्या हस्ते उजव्या कालव्याचं पाणी सोडलं. परंतु मधल्या पिरियडमध्ये काही थोडासा का कॅनलचा चढ उडतर होता, काही दिवस थांबावं लागलं. परंतु 1 तारखेला पाणी सोडलं आणि आज मात्र आपल्याला सगळ्याला खरं वास्तविक पाहता पाणी पाहायला मिळण्याचं काम होतं आहे. याचं सगळं श्रेय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, खासदार सुजयदादा असतील किंवा आपल्या जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, अजितदादा आणि विशेष करून आपल्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि लवकरात लवकर या 23 गावाला पाणी मिळेल एवढे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र मी प्रार्थना करतो. आणि ही जी काय आपण पाण्याचा जी काय सोडण्याचा कार्यक्रम झाला, कोणी काही जरी स्वप्न पाहत असेल, काही जरी सांगत असतील, तर मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्याच देशाच्या आणि राज्याच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये मला असं वाटतं पूर्णत्वाला येणार आलं. आणि मग त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, नड्डा साहेब असतील आणि आपल्या देशाचे मंत्री नितीनजी गडकरी साहेब असतील, यांच्या मोठ्या सहकार्याने योगदानाने मला असं वाटतं ही पाणी मिळण्याचं काम झालं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि आपल्या दक्षिण भागाचे लोकप्रिय खासदार ते सुजयदादा असतील, यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आज आपण राहुरी तालुक्याचा सुजलाम सुफलाम झाला. पहिली दिवाळी आपण नेहमीप्रमाणे साजरी करतो, दुसरी दिवाळी आपण रामाचा ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झाली ती साजरी झाली आणि आज आपल्याला सगळ्याला पाणी मिळालं. ती दिवाळी खरं वास्तविक पाहता आमच्या उपस्थितीमध्ये, मग धनश्रीताई आणि मी असेल, आमच्या उपस्थितीमध्ये आज आपण पाणीपूजन करून ही एक भव्य दिव्य दिवाळी साजरी करण्याचं काम केलं आहे. म्हणून आज आपल्याला सगळ्याला मनापासून आभार मानतो, मनापासून शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर जी उर्वरित राहिलेलं काम आहे ती पूर्ण आपल्याला येवं एवढेच रामचरणी मी प्रार्थना करतो. धनश्रीताई आपल्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्यात, त्यांना सुद्धा आपल्या तालुक्याच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी लाभ क्षेत्रातील शेतकरी सोपान गागरे, संदीप घाडगे, शांताराम सिनारे, उमेश शेळके, अण्णासाहेब बलमे, बाबासाहेब गाढे, गणेश ओहोळ, मारुती नालकर, किरण कोळसे, संदीप गीते, डॉक्टर बापूसाहेब मुसमाडे, नामदेव कांबळे, सुभाष अंतरे, विशाल लोंढे, कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, उपअभियंता प्रमोद माने, नाना महाराज गागरे, ज्येष्ठ नागरिक गोपीनाथ गागरे, अण्णा महाराज गागरे, विष्णू सिनारे, मनोहर महाराज सिनारे, बाळकृष्ण हरदे, सरपंच निशाताई गागरे यांसह लाभधारक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते.
सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.